नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय दिलासादायक बातमी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. कांदा घसरणीने बळीराजा हवालदिल. हंगामासाठी लागणाऱ्या कांदा बियाणांचे दर वाढले आहेत. सरासरी 2600 ते 3000 पर्यंत कांद्याचे बियाणे झाले आहे. बाजारात मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण बियाणांचे भाव जास्त असल्याने शेतकरी चिंतित आहेत. कांद्याचे भाव घसरले पण बियाणे महागले तर पुढील पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक कांदा असून वर्षभर सांभाळून कांद्याला अत्यंत अल्प दर मिळत आहे. शासनाने कांद्याबाबत दीर्घकालीन धोरणे जाहीर करावे, नाफेड NCCFची विक्री थांबवावी, निर्यात धोरण बदलावे व कर्जमाफी जाहीर करावी अशा मागण्या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत. शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यांचा लागवडीचा खर्च देखील निघणे मुश्किल झाले आहे. शेतकरी नेत्यांच्या मते केंद्र सरकारने अफगाणिस्तान, इजिप्त, इराण, UAE या देशांतून कांदा आयात करून देशांत भाव पाडले. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत गेले. उत्पादन आपण जगात पहिल्या क्रमांकावर असतानाही निर्यातीत मागे राहणे हे चुकीच्या धोरणाचे दुष्परिणाम आहेत, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. एकटा महाराष्ट्र देशातील 50% कांदा पिकवतो, तरीही शेतकऱ्यांना दर घसरल्याने कर्जबाजारी व्हावे लागत आहे. नेदरलँड हा महाराष्ट्राचा 7 पट लहान देश असूनही जगातील 130 देशांना कांदा निर्यात करतो आणि $1035 मिलियन ची कमाई करतो. चीन दुसऱ्या क्रमांकावर असून भारत मात्र मागे पडला आहे. तर मित्रांनो, आता पाहूया आपण आपल्या हाती आलेले सर्वच मार्केटचे कांद्याचे ताजे भाव. कोल्हापूर 2866 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1900चा दर मिळत आहे. खेड चाकण जास्तीत जास्त 1700चा दर मिळत आहे मित्रांनो. त्यानंतर शिरूर कांदा मार्केट 943 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1800 रुपयाचा दर मिळत आहे. त्यानंतर सातारा 83 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2000 रुपये दराने मिळत आहे. सोलापूर लाल कांदा 10007 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2200 रुपयाचा दर मिळत आहे. हिंगणा लाल कांदा 2 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2000 रुपयांनी जाताना दिसत आहे. त्यानंतर सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 2978 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती कामठी लोकल कांदा 15 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2060 रुपयाचा दर मिळत आहे मित्रांनो. त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा 11170 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1771चा भाव मिळत आहे. कळवण उन्हाळी कांदा 8350 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1950चा दर मिळत आहे. त्यानंतर संगमनेर उन्हाळी कांदा 4869 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1700चा दर मिळत आहे. पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 11700 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1859चा दर मिळत आहे. त्यानंतर पारनेर उन्हाळी कांदा 5362 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1800 रुपयांनी जाताना दिसत आहे. आता पाहूया गुड न्यूज. सरकार तातडीने मदत करणार मुख्यमंत्री. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात 4 दिवसांत 74 मंडळात अतिवृष्टी झाली. 3 महिन्यात 16 लाखाहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून 15 लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 105% पाऊस मराठवाड्यात झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहणाप्रसंगी सरकार अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीने मदत करेल असे जाहीर केले. मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे, त्यात आपले अनेक बांधव दगावले आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वांना राज्य सरकार तात्काळ मदत देईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. मराठवाड्यात 3 महिन्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे 60 माणसे व 1332 लहान मोठी जनावरे दगावली आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार निश्चित उभे राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर मित्रांनो, ही झाली आजची गुड न्यूज. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.